सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समाधियामि अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं क्षण रोज सुखाचे यावे हृदयातून गीत हे गावे क्षण रोज सुखाचे यावे हृदयातून गीत हे गावे तुझ शतायुष्य लाभावे असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा क्षण रोज सुखाचे यावे हृदयातून गीत हे गावे तुझ शतायुष्य लाभावे असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा
काय देवो तुझला मी उमजलेला मज काही निरंतर प्रेम मायाही राहू दे आपुल्या ठाई सुखाचे क्षण बरसावे दुःखाचे निरसन व्हावे तुझ शतायुष्य लाभावे असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा क्षण रोज सुखाचे यावे हृदयातून गीत हे गावे तुझ शतायुष्य लाभावे असे आमुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझा खंडारी परिवाराच्या वतीने व आपला भारतीय बौद्ध महासभा परिवार समता सरिकल परिवार आणि सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने मी लाडसाहेब यांना वाढदिवसाच्या कोटी शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच तथागत चरणी मग कामना करतो. सक्रिय असं गाव होतं त्या गावातील आमचे दहाड सर त्या गावातील असताना त्यांचं एक चळवळीचं सण बाळकडे मिळालंय ते आजही त्याच पद्धतीनं या कार्यामध्ये सक्रिय आहे. नंतर संस्कार उपाध्यक्ष आनंद शांतानंद जगेराव नवीन करतो की त्यांनी आपल्या शुभेच्छा भगवान विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवार सुरेजी डहासर यांचा वाढदिवस भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि सिद्धार्थ वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी संपन्न होत आहे. या वाढदिवसाकरता या ठिकाणी जे शेंडी सरांनी सांगितलं ते सर्व अगदी तंतोतंत आहे. कारण ते एक बहुआयामी ज्याला आपण ऑलराऊंडर व्यक्तिमत्व ते आपल्या भारतीय बौद्ध महासभेला लाभलेले आहे. तेच ते आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या चळवळीमध्ये जुटलेले राहो कार्य करत राहो अशा या चळवळीतील विभूतीला व्यक्तीला मी माझा परिवार भारतीय बौद्ध महासभा मी त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा मंगलमय शुभेच्छा त्यांना देतो. त्यांचा राजा अशोक माता रमाई माता भीमाई या सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि धम्मपीठाला उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे यांना सुद्धा जयभीम करतो. तसेच समोर बसलेले सर्व आदर करत आहोत त्यांना त्यांच्याबद्दल माहिती काही द्यायची गरज नाही. कोशाध्यक्ष वेगळं आहे काम तेच करताय त्यांच्याकडेच आहे त्यामुळे त्यांची फार आवश्यक निर्णय राहावं ते अशी कामना करतो आणि थांबतो. गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व भाऊ माझा त्रिवार वंदन. तसेच भारतीय आदरणीय बोरकर सर मी रिटायरमेंट झालो 19मध्ये तेव्हा त्यांचा परिचय झाला. भेटली पहिले खंडारे सर आणि सेंडे सर. आता यांचं माझं तर नेहमी न चालतं पण त्यांचे जे मला आले नाही तर रेल्वेमध्ये सगळेच राहतात. आमची दोघांची मैत्री झालेली आहे. तशी हे 3 व्यक्ती चांगल्या मार्गाने मला भारतीय बौद्ध महासभेमध्ये आणले की एवढे मित्र मिळाले की चांगले एकेका येतो कधी नाही आपण मित्रांशी बोलतो चालतो. त्याच्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेतर्फे माझ्यातर्फे आणि समता सैनिक दलतर्फे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथा गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई या महापुरुषांना मी प्रथम वंदन करतो. आदरणीय प्रकाशजी बोरकर आणि तसेच यांना मी 63व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो.
एक शब्द म्हणत जात आहे त्यांच्यासाठी असेल आहे. म्हणून मला एक सैनिक भीमाचा बघा मी प्रबोध आहे, धम्माचा प्रसार व्हावा म्हणून मी वचनबद्ध आहे. नको हा मान सन्मान मजला जे मी मोठारती हृदयात बोध मैत्रीचा, करुणेचा आणि दुःखमुक्तीचा मार्ग दाखवणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, आंबेडकर, धम्म सम्राट अशोक, विमाई, संत कबीर, आजच्या धम्मपीठावर उपस्थित असलेले सन्मान मूर्ती चे डहाड सर यांना भारतीय बौद्ध महासभेशी असलेली एकनिष्ठता, चळवळीत कार्य करताना त्यांची कार्यमग्नता आणि अविरत समाज जागृतीचा संकल्प बांधलेले असे आमचे डहाड सर यांसाठी मला असं म्हणावंसं वाटते, निरोगी आयुष्याने तुम्हाला वाढवावं, निरोगी आयुष्याने तुम्हाला वाढवावं आणि सुख शांतीने सजवावं. अडचणींचे डोंगर पार करून यश शिखरावर तुम्ही पोहोचावं. अडचणींचे डोंगर पार करून यश शिखरावर तुम्ही पोहोचावं. तसेच उजळून निघावा यशकीर्तीने चेहरा तुमचा, उजळून निघावा यशकीर्तीने चेहरा तुमचा आणि त्यावर समाधानाची लाली चढावी, आणि त्यावर समाधानाची लाली चढावी. परोपकाराची वृत्ती मनी दाटून, परोपकाराची वृत्ती मनी दाटून हातून अधिकाधिक समाज कल्याणाची कार्य घडावी. आपणास वाढदिवसाच्या फार फार शुभेच्छा. भारतीय बौद्ध महासभेच्या आपण असंच कामना कर. वंचितांना जी गुलामीत जखडले होते त्यांना मोकळं आकाश करून देणारे तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शीलवंत, ज्ञानवंत यांना आणि सर्व महान विद्वानांना श्रीवार वंदन. मंचावर उपस्थित माझे मित्र, तुम्हाला सर्वांना जय भीम. आणि आज ज्यांचा वाढदिवस असे आपले सत्कारमूर्ती सुरेश दहाड सर यांना सप्रेम जय भीम. जास्त बोलण्यात येणार आहे. जीवन के रास्ते हमेशा गुलजार है, चेहरे पर आपके सदा ही मुस्कुरान रहे, चेहरे पर आपके सदा ही मुस्कान रहे. देता हूँ मैं दिल से दुआ आपको, जिंदगी में हर दिन खुशियों की बहार रहे. जन्मदिन की हार्दिक हार्दिक मंगल में शुभेच्छा. के बीच हंसते रहे आप करोड़ों के बीच, खिलते रहे आप लाखों के बीच, खिलते रहे आप लाखों के बीच, रोशन रहे आप हजारों के बीच. जैसे रहता है आसमान सूरज के बीच, जैसे आसमान सूरज के बीच, वैसा आपका जिंदगी महकता रहे, ऐसी आशा करता हूँ. और यही मेरे को विश्वरत्न बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धम्मनायक सम्राट अशोक शतपुरुषांना प्रथम तिरुवार वंदन करतो. आणि आलेले आमच्या सार्वजनिक वाचनालयामध्ये सदस्य यांना क्रांतिकारी जयदेव आणि व्यासपीठावर बोरकर मॅडम आणि मेसराम सर आणि तसेच ज्यांचे आणि त्यांचा हास्य प्यारा आणि त्यांचं कार्याला तोड नाही असे हे आमचे दहाड सर नेहमी मला भेटत असतात. ते फिरायला आम्ही जातो. आता माझं आणि असंच राहावं आणि त्यांनी या वर्षाचं दीर्घ आयुष्य मिळो आणि पुढच्या वर्षी त्यांचं पूर्ण आयुष्य आमच्या कार्य रात्रातर्फे आणि भारतीय बौद्ध महासभा परिवारातर्फे आणि सार्वजनिक वाचनालय आणि संस्था कोटी कोटी त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.
10 सणच्या वाढदिवस सागायचं ते समता सैनिक द्यायचं ते उत्कृष्ट संचालन मानले. भारतीय बौद्ध महासभेचे ते बेस्ट कार्यकर्ते आहे. आपलं 10 होते जेव्हा पहाट, 10 होते जेव्हा पहाट लगेच उठतात आणि परतून फिरायला जातात. फिरायला हे कार्यक्रमात उपस्थित व्हा. व्यक्तिगत फोन करतात लोक आणि त्यांची उर्जा बघा 63 वर्ष आहे. पण ती किती स्मार्ट. मी तथागत गौरवबुद्धाला प्रार्थना करतो की त्यांचं आयुष्य उद्दंड जावं आणि माझ्यासारखं माझ्या घोडोधार परिवारासारखे आणि भारतीय बौद्ध हेतू एवढं सांगून देत आहे. त्रिवार वंदन उपस्थित आणि 8 दिवस आहे. 63वा जी डहाळसर यांचा आणि आपल्या सर्वांचा परिचय जो आहे माझा जास्त नाही आहे. मी नुकतं 1.5 ते 2 वर्ष याचं श्रेय जाते आमचे कैलास ढोके यांना. त्यांनीच मला इथे जॉईन करून दिलं आणि मला या कार्यक्रम आणि सर्व मिळून साजरे होतात हे मला फार चांगले आवडले आहेत. याचा 63वा वाढदिवस मी आणि माझा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचे अखिल विश्वाला शांतीचे प्रतीक असलेले महामानव तथागत गौतम बुद्ध डाकसाहेब यांचा 63वा वाढदिवस संपन्न होऊन 64व्या वाढदिवसामध्ये ते 64व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत. त्यांना मी प्रकाश बागडे कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सर्व पदाधिकारी, संत सेनेचे सर्व पदाधिकारी हे सुद्धा यांच्या इथून सुद्धा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. मार्ग पकडण्यासाठी आहे खास दवा, आहे खास दवा, त्याच्यासाठी एका बुद्ध भगवानचा मार्ग हवा. हेच येले सांग, तेले सांग, येले सांग, तेले सांग, येले सांग, तेले सांग, येले सांग, तेले सांग. चांगला मार्ग हा एक खास दवा, त्याच्यासाठी एका भारतीय बुद्ध मास देत जावा. हेच येले सांग, तेले सांग, येले सांग, तेले सांग. अखिल विश्वाला शांतीचा मैत्रीचा करुणेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या रत्नांना तिथे वंदन करतो. धर्मदिनात उपस्थित आजच्या वाढदिवसाच्या सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रकाश बोरकर साहेब, भारतीय बौद्ध महासभा अमरावती कराचे अध्यक्ष, तसेच भारतीय बौद्ध महासभा आणि समता समुदायाचे अमरावती पूर्वचे विशेष प्रमुख आदरणीय सत्कारमूर्ती घाटसर, आमच्या भारतीय बौद्ध महासभा महिला शाखेच्या पदाधिकारी आदरणीय पुष्पाताई बोरकर, सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाचे सचिव एस मेश्राम साहेब आणि उपस्थित भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाचे पदाधिकारी यांना माझा सप्रेम जय हिंद. आज भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय सुरेजी दास यांचा आपण वाढदिवस साजरा केला. त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना एक लक्षात येते की जे ज्या तळमळीने भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम करतात, समता सैनिक दलामध्ये काम करतात, तळमळीने आणि अतिशय निष्ठेने ते काम करतात आणि त्यांचं निष्ठा आणि काम पाहून आपल्याला सुद्धा त्यांच्यापासून प्रेरणा येते. ते सातत्यपूर्ण उपक्रमामध्ये सहभाग, उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवणे, संदेश देणे आणि फोनद्वारे संभाषण करणे इथपर्यंत त्यांचं सुरू असतं. आपण जेव्हाही व्हॉट्सअप ओपन करा तर वाढदिवसाचा संदेश त्यांच्यामार्फत आपल्यापर्यंत पोहोचतो. समता सैनिकाचा उपक्रम असो, भारतीय बौद्ध महासभेच्या काही मिटिंग्स असो, कार्यक्रम असो, तर त्यांच्यामार्फत आपल्याला 1 दिवस 2 दिवस आधीच हा संदेश प्राप्त होतो. ही निष्ठा फार महत्त्वाची. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करणारी जी निष्ठावान कार्यकर्ते आजही जिवंत आहेत आणि म्हणून आपला समाज, काही मुठभर समाज
आणि ते आपले मुठभर कार्यकर्ते आहे म्हणून हा समस्त समाज जिवंत आहे, कार्यरत आहे. आणि अशा या कार्यकर्त्याची आज आपल्याला नितांत गरज आहे. वेळ फार वाईट आहे आणि अशा वाईट वेळेमध्ये आपल्या अशा आदरणीय दहासरांसारखे कार्यकर्ते अतिशय तळमळीने, जिद्दीने, निष्ठेने काम करतात. त्यांच्या कार्याला माझा जयभीम आहे. आणि असंच आपलं कार्य सातत्याने तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये आम्हाला मिळत राहो. तुमचं जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन आम्हाला मिळत राहावं अशी मी मंगल कामना करतो आणि आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. थांबतो. जय रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मातांचं वाचनालयाचा संचालक प्रकाश बोरकर सर आज ज्या व्यक्तीचा 64वा वाढदिवस ते आजच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाची सत्कार मूर्ती लाट सर खंडारे सरांनी आज त्यांच्या तुम्ही करा 100 वर्ष राज वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तुम्हाला. आज तुमचं आयुष्य वाढायची मी कामना करतो. सर्वप्रथम अशी कामना करतो आणि थांबतो. जय